नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी. तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो. मैत्रिणींनो, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे साहसी काम. तिथल्या आडवाटा, वाटेत दिसणाऱ्या वृक्ष, लता, वेली, मोठमोठे पाषाण, तटबंदी हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग 1, 2, 3 असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलणकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभवसुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पौर्णिमा साठे. मैत्रिणींनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलणकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे. आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आत्तापर्यंत प्रवास केला आहे, कुठली शिखरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी आत्ताच सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखरं सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गड किल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात. हो, तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आत्ताच सुरू झाली? ॲक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. अच्छा. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती आणि महत्त्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. बरं. एक फोबिया असतो ना फोबिया असतो. उंचीचा, हं. तो होता. पण कळसूबाईचं मात्र आकर्षण होतं मला. अच्छा. म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं. तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली. त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं. अच्छा. आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसूबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं आणि याच्यापुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, बरं. तो सुद्धा ट्रेकिंग करतो आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले अच्छा. आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. बरं. आणि खरोखरच जेव्हा मी कळसूबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत आणलं. पहिला ट्रेक असल्यामुळे. कितव्या वर्षी सुरू केलं? मी 49 वय होतं तेव्हा. अरे वा. तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होतात. मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता? कळसूबाई शिखरावरती जेव्हा गेलात? शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता हा. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती. रात्री म्हणजे पहाटे 3:30 वाजता चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गरमी होती. साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा मी वरवर जसं उंचावर जायला लागलो तसं मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागला आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये. त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओलेचिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा तिथे कळसूबाईचं दर्शन घेतलं आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे.
अप्रतिम. आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला. हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर जात गेले ना तसतसं मला ते उंचीचं नंतर काही अच्छा. वाटेनासं झालं. अच्छा. आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढं वाटत नाही काही. बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणालात की 49व्या वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केल्या आहेत आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे. तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत? 20 पेक्षा जास्त गड किल्ले मी सर केलेले आहेत. बरं. त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेली आहे. चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तर वाहिनी. बर. त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकुंड धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे. जेव्हा आपण असं वेगळं वाटेने म्हणतो जातो म्हणजे एक ट्रिप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रिप वेगळी असते आणि अशी भ्रमंती वेगळी असते. काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये? आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात, म्हणजे हॉटेल वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते. बरोबर. पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं. आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं. बरोबर. दगडधोंड्यातनं काटेरी पायवाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत. कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते. याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते? आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती, बरोबर. यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य, निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो. इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो. बरोबर. आपण छान छान कपडे नेतो छान छान फोटो काढण्यासाठी, एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा. पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं. त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भागातनं जायला लागतं. त्यामुळे बरोबर. ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला बरोबर. लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट. आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात. पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते? मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा आधी अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49व्या वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही बरोबर. असं मला वाटत होतं. पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. जेव्हा गड किल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा एखाद्या ट्रेकसाठी जाता, तर आत्तापर्यंत जेवढे ट्रेक केलेत त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला? आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना तसं करावं लागतं. बर. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. अच्छा. त्यानंतर दुसरा कळसुबाई. मग त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला नाही किंवा काही विशेष ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं? नाही ट्रेनिंग वगैरे असं काही नाही, विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण. जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली, आता तुम्ही जसं म्हणाल की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहताना? जेव्हा आपण या गड किल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो, ही भावना अंगावर रोमांच आणणारी आहे. पावनभूमी. नक्कीच. खरंच आहे. आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. नक्कीच. त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत. त्या टाक्यांमध्ये गोडं पाणी आहे आणि 12ही महिने ते टाके जे आहेत ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं. अच्छा. मग किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलेलं हा, असेल. त्या काळातल्या याची लोकांनी प्रचिती येते. नक्कीच
आत्ताच तुम्ही म्हणालात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपला पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला, यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच. तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला? शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त मला जी आता ऐकीव माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते, सांगत असते, तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गड किल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे, हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्यासमोर मांडू शकते. बरोबर. मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. नक्कीच. आणि जेव्हा मी स्वतः या वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती आपसूक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. बरोबर. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते. आता एक भीती जी होती ना ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. बरं. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याची ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे. अच्छा. आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे. अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. हे जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते. तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते? मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला, ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना, म्हणजे मला तरी लागते या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल त्याला फेस करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. बरोबर आहे. आणि मुळात त्याची आवड तर हवीच. अर्थातच आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे मिस्टरांना फारशी आवड नाहीये, पण त्यांचा सपोर्ट असतो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्यासोबत असतात बरोबर ट्रेक करताना. आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंगसाठी लीडिंग पण करतो. अरे वा, वेळ मिळेल तेव्हा करतो, पण आवड आहे त्याला पण. दोन्ही मुलं मला खूप सांभाळून नेतात. नक्कीच. कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही. अर्थातच. गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो, तीही तुम्ही केली आहे. तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला? खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू एक 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच. त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरू आपली सत्व परीक्षा बघतात. कसोटी तिथे असते. पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही, असं एक वाटलं होतं मनामध्ये. कसं चढणार आपण? पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10,000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना, तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री, ते थकलेले होते, ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते आणि मी चालायला सुरू केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वरनं नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक थोडासा अहंकार निर्माण झाला होता, थोडासा, की मी 10,000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10,000 पायऱ्या मी उतरते.
थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले, ते सुद्धा मला दत्तगुरूंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात, तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर, त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा, मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय, आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्यामधला तो अहंकार, गर्वहरण झालं माझं, कारण त्या गळून पडलं. लोकांसाठी हे रोजचं हा, आहे. त्यांचं रोजच आहे हे. बरोबर आहे. म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं. अगदी खरं आहे. आणि त्यानंतरची जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा. 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापद सुद्धा आहेत. बरोबर. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहेत. अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्या ठिकाणी, त्यांचा वावर आहे. थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे. छान वाटत होतं. फक्त ग्रुपिंगने चालायचं, कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण परिक्रमा खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत. त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे. कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी, संकटे येणार आहेत आणि त्या संकटी अडचणीतून मार्ग काढत आपल्याला पुढे जायचं. खरंच आहे. आता तुम्ही सांगितलं की गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे. आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडे वस्ती अशी, आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो. तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं, काय सांगाल त्याबद्दल? दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक, त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो. खूप आनंदी असतात हे. छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे, निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं. साधं पिठलं भाकरी, खूप छान. त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना, तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली. तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते. खरंय. तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत. तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे. तर नेमकं काय सांगाल? मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे. कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल. आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल. बरोबर. रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती. जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी. तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं, पर्यावरणाचं महत्त्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये
सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात. अच्छा, उपक्रम मला राबवायला सांगितले, त्याच्यात मी सहभाग घेतला होता. बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहे, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत? लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लॅस्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात. ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारचा साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचं नाही. ती एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅगमध्येच ठेवायचं. बरोबर. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला, त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये, याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल? महिलांना मी असं सांगेल की एज इज जस्ट अ नंबर. वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. बरोबर. लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक मानसिकता असते की 50शी आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी. बरोबर. पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही. किमान आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच. बरोबर. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत. बरोबर. त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा. एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता. बरोबर. तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो. अगदी खरं आहे. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला? पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे 2nd फ्लोअरवर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई, गिरनार सारखे ट्रेक मी केले, त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकवू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो, मध्येच एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं आणि चिखल सगळीकडे. उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूजवर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतं. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं. अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या
छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केलीत आमच्याबरोबर. त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मैत्रिणींनो, अंजली पिलणकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात. हो ना? अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.